सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओत. आत्ता घेऊन आलेले आहेत दोडका. तर हे बघा दोडका केवढा मोठा झालाय. आता बनवणार आहे मी ह्याची भाजी. जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करा. मी माझ्या पद्धतीचा दोडका कसा बनवते ते तुम्हाला दाखवते. त्याची भाजी थोडा निवार झाला आहे का नाही आत्या. आणि बिचाऱ्या मावडीला रात्री ससे भाऊंनी भरपूर मारलेला आहे. ती आत्ता आली आहे सकाळी. काय करायचं, कोणाकोणाची भांडणं मिटवायची, जनावरांची, मुलांची, कोंबड्यांची, गायींची. मला रोज हे असंच काम असतं. आणि माझं चालू आहे स्वयंपाक. चपात्या झाल्यात बनवून, भाकरी. आता ही दोडक्याची भाजी मी संध्याकाळी बनवेन, कारण आत्ता भाजी बनवलेली आहे, घेवड्याची भाजी बनवली आहे. तर हे बघा इकडे मस्त असा घेवडा बनवला आहे. यांना जायचं होतं लवकर आज ट्रॅक्टरवर. दिवसभर काय ते येणार नव्हते म्हणून लवकर चपाती आणि भाजी बनवून घेतली आहे. तर चालू आहेत भाकरी, मस्त ज्वारीच्या भाकरी. दोडका बनवेन संध्याकाळी, म्हणजे रात्रीच्या जेवणात. तर खरं गंमत दाखवायची राहिली आहे. मला एक मस्त असं हे आलेलं आहे, गिफ्ट आलेलं आहे. तर चला तुम्हाला गिफ्ट दाखवते. गिफ्ट खूप महत्त्वाचं आहे, आठवणीत राहणार आहे ते गिफ्ट. मी जरी गेले तरी मागच्यांना ते आठवणीत राहणार आहे. तर हे बघा माझ्या मैत्रिणी दिलेले मला मस्त असं शेवग्याच्या शेंगेचं झाड काल पाठवून. तर मी आता हे झाड छान एका ठिकाणी लावणार आहे, कारण आमच्या इथं शेवग्याच्या ह्याचं झाडच नाही आहे, शेंगेचं झाडच नाही. मी बरेच वेळा तुम्हाला व्हिडिओत पण बोलले. आणि मला खूप आवडते शेवग्याच्या शेंगेची भाजी, आमच्या सगळ्यालाच आवडते. मग आता छान हे लावणार आणि हे कायमस्वरूपी झाड आमच्याकडे राहणार आहे. तर सगळ्यांच्या आठवणीत राहील हे झाड. माझ्या मैत्रिणीने मला ही छान झाड दिले, गिफ्टप्रमाणेच आहे हे. कारण शेवगा किती म्हणजे शरीराला आपल्या, हे शेवग्याची भाजी खाल्ली की त्याच्यातून खूप काय काय मिळतं. आता ते काय मला सांगता येणार नाही काय काय मिळते ते, पण चांगली असते म्हणतात. हे आहे औषधी, हिचा गुणधर्म आहे शेवग्याच्या शेंगेचा. तर असं तिनं दिलेलं हे गिफ्ट. कोणाकोणाला आवडलं मला कमेंट्समध्ये सांगा. शेंगा पण दिल्यात, रात्री बनवली ती मी शेंगेची भाजी, शेवग्याच्या शेंगे. आणि चवीला शेंगा खूप छान आहेत. तर आता पिशवीत तिनं छान असं रोप मला बनवून दिलेलं. मी बरेच वेळा शेंगाचे बी लावले पण ते काय आलेले नाही आहेत. मग आता छान काय करायचं, हे झाड लावायचं आणि पावसाळ्यात मग बी बघूया, लावले तर लावायचे, काय माहिती उगवतात का नाही. आणि तिकडे त्या एका मोहरीच्या झाडाला एवढी मोहरी लागली आहे, त्याची आता फुलं पूर्ण संपलेत बघा. ते झाड आता सुकन. तर मग कोणाकोणाला गिफ्ट मला दिलेलं हे मैत्रिणीने गिफ्ट आवडलं ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मला तर एवढं आवडलं, मनापासून आवडलं. कारण मी बरेच दिवस शोधत होते शेवग्याच्या शेंग्याच्या ह्याच्या झाडावरच्या बी, पण मी मागे लावले पण एकही बी उगवलेलं नाही आहे. तर मग हे गिफ्ट आवडलं आहे का नाही तुम्हाला सांगा नक्की मला. तर चला मग भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओमध्ये. आणि काळू इकडे झोपलाय. लालू कुठे झोपलाय? लालू कांद्या झोपला असणार आहे. ते बघा तिकडे लालू झोपलाय. कसे झोपलेत बघा दोघं जण. झोपा झोपा.